तर मित्रांनो बघू शकता आपण सर्वांचा लाडका हिंद केसरी चिमण्या या वडकीच्या हिंद केसरी मैदानात दाखल झाला आहे। मित्रांनो आज आपण वडकीच्या हिंद केसरी मैदानात आलो आहोत आणि आज आपल्यासोबत सुप्रसिद्ध गाडा मालक अमित शेट आहेत। अमित शेट पहिल्यांदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। नमस्ते। काय सांगाल आज हिंद केसरी मैदान आहे, कसं वाटतं एकंदरीत आज काय आहे? हिंद केसरी नावातलं मैदान आहे, पुणे भागातलं सगळ्यात मोठं मैदान म्हणसान ते आजचं दत्त जयंतीचं मैदान। पारदर्शक मैदान असतं, काटेकोरपणाने निर्णय दिले जातात आणि ओरिजिनल हिंद केसरी कशाला म्हणायचं ते कळतं आज इथं वडकीमध्ये। नक्कीच। आणि मला वाटतं तुमच्या भागातलं जिल्ह्यातलं मैदान असं हो, म्हणजे आमच्या भागातलं नावातलं आणि साजेला असं मैदान आहे आज वडकीचं। आज आपले कोणते कोणते नंदी असणार आहेत या मैदानात? आपला चिमण्या आणि शंभू आहे, दोघांना 2 पैरे केलेले आहेत आपण। आज कसं काय नियोजन दोघांचं आहे? चांगल्यापैकी केलेलं आहे, बरं व्यवस्थित, म्हणजे मैदानाप्रमाणे आपण व्यवस्थित सगळं नियोजन करून आलेलो आहे आज। आम्ही शेट आता भरपूर कालपासून मैदान जाहीर झाल्यापासून चर्चा आहे। गेल्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी मथुर आणि चिमणे ही गाडी पाहणार आहे। सांगा प्रेक्षकांना बस्ट आज काय आहे? पण नियोजन तर चांगलं केलेलं आहे, पण आज काय म्हणजे आता जी चर्चा होती त्या गोष्टी होत्यात, पण हाय चांगल्या पायऱ्यात आहे बैल, तो दिसेलच लवकर तुम्हाला। आणि खरं अर्थानं चिमण्या किती दिवसानंतर ना मला वाटतं इकडे पळतो या भागात आपल्याकडे? आता चिमण्या जवळजवळ 20-25 दिवसाच्या गॅपवरती पळतोय, म्हणजे फॉर्च्युनरला पळाला होता, त्याच्यानंतर ना आज बैल पळतोय। आता परवा दिवशी संभाजीनगरला पळाला, तिथे मला वाटतं 3 नंबर केलेला आहे, 3-4 नंबर काय होता तो झालेला आहे, आणि त्याच्यानंतर ना आज पळवतोय आपण। आणि आज ड्रायव्हर छोटू ड्रायव्हर असणार? हो, छोटू बाई गाडीवर असतील आज। बरं, आता शंभूचं आपल्या नियोजन कसं आहे? शंभूचं पण नियोजन? शंभूचं बी चांगलं नावातला बैल आहे, चांगलं केलेलं आहे आपण नियोजन। आता किती दोघांचे काय गटाचं आता कसं आहे, 16व्या गटात एक गाडी पळेल आपली आणि एक गाडी त्याच्या पुढे पळेल, 16 मध्ये 16च्या पुढे। हो, अशी पळेल गाडी। ज्यावेळी मैदान पडलं त्यावेळी भरपूर असे पायऱ्यासाठी फोन येत असतील, पण आता अगोदर भरपूर फोन आले, पण त्याच्या अगोदरच माझं नियोजन झालेलं होतं आधीच, कारण भागातलं मैदान असल्यामुळे लवकरात लवकर नियोजन करून मोकळा झालो होतो। नक्कीच आज नक्कीच तुम्ही म्हटलं तसं चांगलं नियोजन केलंय, तीच जोडी पाहायला मिळेल हीच तुम्हाला शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद। मित्रांनो, हिंद केसरी ड्रायव्हर छोटू ड्रायव्हर दुरकरी आत्ताच या मैदानात आगमन झाले। ड्रायव्हर पहिल्यांदा मैदानात स्वागत आहे, कारण मला वाटतं पहिलंच मैदान असं तुमचं का अगोदर पळालं? पहिलंच मैदान आहे। आज मोठी गाडी आहे तुमच्याकडे, हो कसं काय वाटतं एकंदरीत? चांगलं वाटतं एवढी मोठी गाडी आणायला आपल्यासारखेला भेटली म्हणजे। बरं, अमित शेठचं तुमचं बोलणं झालं याबद्दल? हो झालं। कसं काय वाटतं? आता चिमण्या आता मागं पण गुलाल राहिला, आता कसं वाटतं पळ चिमण्याचा काय? चिमणी आहे आता फॉर्मलाची, फॉर्मला आहे। हो बरं, छोटू ड्रायव्हर आता या बैलगाडी क्षेत्रातला एक टॉपचा नंदी, बिनजोडचा बादशाह मथुर आणि चिमण्या टॉपची गाडी आज पाळणार आहे, म्हणजे सगळ्यांचं लक्ष आज गाडीकडे आणि तुमच्याकडे मन असणार आहे, कसं बघताय? म्हणजे फोकस तर जास्तच राहणार या गाडीवर। हा, आणि आपल्याला काय असं आहे नाही, कारण की चिमण्या आपण कंटिन्यूच आणतोय आणि आता बिनजोडचा बादशाह आहे सोबत, म्हणजे त्याच्यामुळे काही एवढं भेवायचं काम नाही आपल्याला। तरी पण मोठी गाडी असली की एक दडपण असतं, पण तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? म्हणजे प्रत्येक असतो, ड्रायव्हर असतो, नंदी असतात, पण दडपण पण असतं, पण तुम्ही एकदम फ्रेश मोडनं गाडी चालवता। म्हणजे आता काय दररोजच मैदानात आहे, कधीचे नव्हतं मैदानात असल्यामुळे थोडं दबाव होतं माणसाला, पण दररोज असल्यामुळे असं काही वाटत नाही। बरं, आता मथुरबद्दल तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं होतं, पण काय म्हणजे काय वाटतं मथुरबद्दल काय सांगाल? मथुर काय आता या क्षेत्रात म्हणजे ते बिनजोडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा नंदी, आणि आपल्यासारख्याला आणायला भेटलं म्हणजे तेच आपलं खुशनशीब। नक्कीच। आणि आज गटानंतर 100% आपली व्हिडिओ घेण्यात येईल तुमचे। धन्यवाद।